नमस्कार, मी निलेश पाटील. म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास, होळकरशाहीचा इतिहास बघणार आहोत. एकूण 100 भागामध्ये हा इतिहास आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 5000 वर्षापूर्वी 5000 वर्षापासूनचा जो आमचा इतिहास आहे, पशुपालकांचा इतिहास, आमच्या पशुपालकापासूनच सगळ्या धर्मांची कशी निर्मिती झाली, सगळे धर्म कसं अस्तित्वात आले, दुसऱ्या देशाच्या इतिहासकारांनी धनगर समाजाबद्दल काय इतिहास लिहून ठेवलाय, गुंतूर सोनतायमस सारख्या इतिहासकारांनी धनगर समाजाबद्दल काय लिहून ठेवलंय, हे सगळं आपण बघणार आहोत येणाऱ्या 100 भागामध्ये. एकूण मुस्लिम समाजांनी 800 वर्ष राज्य केलं, इंग्रजांनी 350 वर्ष राज्य केलं हे आम्हाला माहिती आहे. पण धनगर समाजाने या देशावरती तब्बल 1800 वर्ष राज्य केले हे आम्हाला माहित नाही. कोणत्या कोणत्या राजांनी किती किती वर्ष राज्य केले हे आपण सगळंच बघणार आहोत समोर येणाऱ्या 100 भागामध्ये बघणार आहोत. सगळ्या 100 भागामध्ये हा इतिहास आपण बघणार आहोत. सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत, वाकाताकी घराण्यापासून सातवाहन घराण्यापर्यंत या सर्वांचा इतिहास बघणार आहोत आपण. एकूण 100 भागामध्ये हा इतिहास बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला जर हा इतिहास सगळं जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या 100 भागामध्ये तुम्हाला हे जर 100 भाग जर तुम्ही बघितलो तर तुम्हाला दुसरं कोणते पुस्तक वाचायची गरज नाही, कोणती कादंबरी वाचायची गरज नाही, कोणती कागदपत्र तपासायची गरज नाही. कारण अनेक पुस्तकांचा अभ्यास करून, अनेक कादंबऱ्यांचा अभ्यास करून, अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून हे व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि येणाऱ्या 100 भागामध्ये अशीच व्हिडिओ मी तयार करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक भाग बघा, म्हणजे धनगर समाजाचा तुम्हाला नेमका इतिहास कळेल. सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत होळकरशाहीची ज्यांनी स्थापना केली, ज्यांनी होळकरशाहीचा पाया घातला ते मल्हारराव होळकर, ज्यांनी अनेक लढाया केल्या, 52 लढाया केल्या, एकाही लढाईत पराभूत कसे झाले नाहीत, ते मल्हारराव होळकरांचा इतिहास आम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आम्हाला बघायचा आहे. तब्बल 29 वर्ष अहिल्यादेवी होळकरांनी या हिंदुस्थानावरती राज्य केलं आणि 29 वर्ष राज्य करून जनतेला, रयतेला सुखी केलं. हे आम्हाला त्यांनी कशा पद्धतीने 29 वर्ष राज्य केले आणि 29 वर्षांमध्ये त्यांनी काय काय कार्य करून ठेवल्यात हे आम्हाला बघायचं आहे. अहिल्यादेवी होळकर या जगातील एकमेव अशा राणी आहेत ज्यांचं जिवंतपणे स्मारक उभं केलं गेले. जिवंतपणे ते स्मारक कुठं आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, ते कुणी उभा केलंय हे सर्व मी सांगणार आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर यशवंतराव होळकरांनी जे कार्य करून ठेवलंय, तुकोजीराव होळकरांनी जे कार्य करून ठेवलंय, धनगर समाजाने आपली संसद बांधण्यासाठी तिथे जी जागा उपलब्ध करून दिली ते कशा पद्धतीने त्यांनी जागा दिले. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना तब्बल 18 वेळेस पराभूत केले. ते कोणत्या कोणत्या लढाईमध्ये पराभूत केले, हडपसरची लढाई कशी झाली होती हे आम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. यशवंतराव होळकरांची कन्या भीमाबाई होळकर, यशवंतराव होळकरांच्या निधनानंतर त्यांनी इंग्रजांना कशा पद्धतीनं तोंड दिलं, इंग्रजांना कशा पद्धतीनं सोळोकी पळ करून सोडलं आणि इंग्रजांना चणे खायला लावलं हे आम्हाला येणाऱ्या 100 भागामध्ये बघायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अहिल्यादेवी होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा, यशवंतराव होळकरांचा, तुकोजी होळकरांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 8 दिवसाला 10 दिवसाला म्हणजे व्हिडिओ येत राहतील. प्रत्येक भाग तुम्ही बघा, म्हणजे निश्चितपणे तुम्हाला धनगर समाजाचा, होळकरशाहीचा इतिहास तुम्हाला समजून जाईल. सर्व धनगर समाजाचे जे अनेक संत होऊन गेले, संत कनकदास सारखे संत असतील, संत बाळूमामा सारखे संत असतील, हे कोणत्या राज्यामधले होते, त्यांनी काय काय कार्य करून ठेवले हे आम्हाला बघायचं आहे. शिंगरोबा धनगरांनी काय कार्य केले, इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी जाऊन इंग्रजांना कशा पद्धतीने मदत केली होती. रेल्वे 1853 साली ठाणे ते मुंबई या ठिकाणी रेल्वे सुरू करण्यात आली होती. पण ही रेल्वे पुण्यापर्यंत आणायची होती. इंग्रजांना काही रस्ता काढायचं कळत नव्हतं. मग शिंगरोबा धनगरांनी त्यांना कशी मदत केली होती तेही आम्हाला बघायचं आहे, पूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वच व्हिडिओ मिळून जातील. आता या व्हिडिओमध्ये मी काही जास्त बोलणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला इतिहास हा डिटेलमध्ये आणि चांगल्या पद्धतीने बघायला भेटणार आहे. 100 भागामध्ये हा इतिहास तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे 100 भाग जर तुम्ही बघितलो तर तुम्हाला निश्चितपणे धनगर समाजाचा जो इतिहास आहे तो इतिहास तुम्हाला समजून जाईल.